शिव सकाळ मित्रांनो. तर आज आपल्या नवीन वर्षाची पहिली ट्रिप ही बाप्पाच्या आशीर्वादाने होणार आहे. सध्या आपण आहोत महड येथे. महडचा वरद विनायकाचं दर्शन घेऊन आपल्या ह्या ट्रिपची सुरुवात करणार आहोत. तर पहिली ट्रिप ही आपली बाईक राईड असणार आहे आणि बाईक राईडसुद्धा बाप्पाचं दर्शन करायचं आहे. आपण आता सध्या जाणार आहोत अष्टविनायक दर्शन करण्यासाठी. तर 2 दिवसाचं पूर्ण ट्रिप प्लॅन आहे. 2 दिवसात आपण पूर्ण जे सर्व अष्टविनायक आहेत ते पूर्ण करणार आहोत. आज आपला स्टे असणार आहे रांजणगावला. तर सध्या आपण आहोत महडच्या वरद विनायकाचं. अष्टविनायकांपैकी चौथा गणपती महडचा वरद विनायकाला मानलं जातं. तर समोरला आपल्याला पाहता येईल हा महडचा वरद विनायकाचा गणपती. सध्या आपण लवकर आले त्याच्यामुळे खूप सुंदर अशी लाईटिंग वगैरे पण पाहायला मिळेल. सध्या सकाळचे 6:30 वाजले तरी आपल्याला भरपूर अशी गर्दी पाहायला मिळेल. तिथे जाऊन आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊ आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आमचा पहिला टप्पा होता रायगड जिल्ह्यातील महडचा वरद विनायक. इथे बाप्पाच्या मंदिरात एक अखंड नंददीप जलत असतो. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. तर मित्रांनो, सकाळी आपण महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. तर आता आपण आलोय लेण्याद्री येथे. आपला पूर्ण प्रवास किती किलोमीटरचा होता? आता 120 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलोय लेण्याद्री येथे. लेण्याद्री येथे गिरिजात्मकाचं दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास करणार आहोत. तर कसा वाटला आपला पूर्ण बाईक राईड वगैरे? प्रवास तर मस्त होता, मजा पण आली, थंडी पण भरपूर होती. त्याच्यामध्ये आमचे मित्र सागर नुसते झोपत होते गाडीवर. ते पण कितीच्या तर 120च्या स्पीडला. 120च्या स्पीडला. काय बोलणार त्याला. तर सोनू दादा आपल्यासोबत पहिल्यांदा आलेला आहे. पहिल्यांदा. बाकी ही गँग आपल्या माहितीच आहे. आदित्य, प्रणय दादा, मनीष दादा आणि आपला सागर दादा, प्रणय काका. तर चला आपण आता जाऊ वरती. अष्टविनायकांपैकी एक हा लेण्याद्री गिरिजात्मक गणपती. तर इथे फक्त आपल्याला चढून जायला लागतो, कारण हे लेणे आहेत. त्या लेण्यात आपल्याला हा गणपतीचा वास पाहायला मिळतो. तर इथे जाऊन दर्शन घेऊ. त्यानंतर आपण ओझरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर चला पाहूया आपला दर्शन कसं होतंय. महडपासून जवळपास 145 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो जुन्नरच्या लेण्याद्रीला. सध्या आपण वर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जे बौद्ध लेणे आहेत. समोरच पहिली ही आपल्याला बौद्ध लेणी पाहायला मिळेल. त्याच्या समोरून हा आपल्याला आपला जो गिरिजात्मक गणपती आहे त्याकडे जाण्याचा प्रवेशद्वार आहे. आणि बाकी सर्व या इकडे आपल्याला लेण्या पाहायला मिळतील. तर इथे आल्यानंतर जास्त करून म्हणजे इथे आपल्याला समोरला बोर्ड पण लावलेलं मिळेल आणि खाली पण जे दुकानदार आहेत ते सर्व सांगतात माकडांचा वावर खूप जास्त असल्याने जो खाऊ घेऊन याल किंवा कोणती बॅग घेऊन याल तर लक्ष द्या, कारण माकडं हिसकावून किंवा कोणताही आपला खाऊ असेल, मोबाईल वगैरे सर्व घेऊन पळून जातात. त्याच्यामुळे त्याची फक्त काळजी घ्या. डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्ये वसलेलं हे बाप्पाचं एकमेव रूप आहे. 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढून गेल्यावर जो आनंद मिळतो तो शब्दांच्या पलीकडे आहे. तर आपलं लेण्याद्रीचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. आपल्या मागच्या वेळेस बघाल ही पूर्ण लेणी आहे आणि त्या लेणीत लेण्याद्रीचं गणपती हा कोरलेला आहे. त्याला गिरिजात्मक गणपती असं म्हणतात. तर खाली मागाशी सांगायचं राहिलं होतं, पेड पार्किंग आहे. आता आपण बाईक लावली तर बाईकचे 20 रुपीज घेतले आणि फोर व्हीलरचे 50 रुपये घेतात. आणि जेव्हा आपण इथे वर येतो तेव्हा आपल्याला ऑनलाईन तिकीट बुक करायला लागतं, ते सुद्धा पर पर्सन 20 रुपीज आहे. पण मगाशी आपण लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन घेतलं. आता आपण आलो ओझरच्या विघ्नहर्ताचं दर्शन घ्यायला. तर आपल्या समोर हा बघा, हा ओझरचा पूर्ण मार्केट आहे आणि आता आपण जातोय मंदिराकडे. ओझरचा विघ्नहर्ता. ओझर सोडून आम्ही पुणे नगर हायवे धरला आणि 80 किलोमीटर कापून पोचलो रांजणगावला.
इथला महागणपती अतिशय भव्य आहे. असं म्हणतात की शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी इथे बाप्पाची आराधना केली होती. आज आपण महडवरून आपली बाईक राईड सुरू केली होती. महडच्या गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण लेण्याद्रीला गेलो, त्यानंतर ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन सध्या आपण आलो ते म्हणजे रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला. तर आजचा दिवस खूप भारी गेला, खूप भारी वाटलं राईड करून. तर आता इथून आज आपला रांजणगावला स्टे होता, पण आपण रांजणगावला आज दर्शन घेतल्यानंतर आज आपण जाणार आहोत थेऊर इथे आणि मग तिथे स्टे करणार आहोत. तर तुला कसं वाटलं इथं आपली आजची राईड कशी झाली आणि काय वाटलं? खूप मजा आली. रस्त्यात एवढी गाडी चालवली म्हणजे रस्ता पूर्ण मोकळा होता. काही पूर्ण रस्ता मोकळा होता. जो रस्त्याने जे आम्ही आलो ना तो पूर्ण मोकळा होता. एवढं म्हणजे भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं इथं कुठेतरी स्टे करावं. पण कसं आमचं पूर्ण अजून एक गणपती करायचं आणि आता वाजलेले जवळ 5:30. आणि मेन म्हणजे मुख्य आपली गोष्ट भेटली जशी आपल्या मुंबई गोवा हायवेला आपण जेव्हा बाईक चालवतो तिथं पुष्कळ प्रमाणात धुरला असतो. इथे तर इथे तू अजिबात धुरला एकदम नव्हता. निसर्गरम्य रस्ते होते. तर खूप सुंदर वाटलं, खूप सुंदर राईड झाली. तर बाप्पाच्या कृपाने आपला राईड सेफ पण झाली आणि खूप सुंदर सुद्धा झाला आणि उद्याचा सुद्धा होईल. तर चला आता आपण रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊ आणि आपला पुढचा प्रवास कंटिन्यू. गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसताराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्ड. रांजणगाववरून 65 किलोमीटरचे राईड करून आम्ही आलो थेऊरला. मुठा नदीच्या संगमावर असलेले चिंतामणीचं हे मंदिर पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देतं. मनातल्या सगळ्या चिंता इथे दूर होतात. शिव सकाळ मित्रांनो. तर काल आपण रांजणगावचा महागणपती बघितला, त्यानंतर आपण ट्रॅव्हल करत 40 किलोमीटरची बाईक राईड केली आणि आता आपण पोहोचलो ते म्हणजे थेऊरचा गणपती चिंतामणी येते. तर आता आपण चिंतामणीचं दर्शन घेऊ आणि आपल्या प्रवासाची सुरुवात गणपतीच्या नावाने करूया. जसं प्रत्येक पूजेची सुरुवात गणपतीच्या नावाने करतात तसं आज सुद्धा आपल्या प्रवासाची सुरुवात गणपतीच्या नावाने सुरू करूया. बोला गणपती बाप्पा. गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. पुढचा टप्पा होता अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक. थेऊरपासून साधारण 85 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथे पोहोचलो. तर मित्रांनो सकाळी आपण थेऊरवरून दर्शन करून निघालो आणि सध्या आपण पोचलोय सिद्धटेक येथे. हा बघा समोरला सिद्धटेकचं मंदिर. तर आता आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. शानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय. तर मित्रांनो आपण मागाशी सिद्धटेकचं दर्शन घेतलं, त्यानंतर सिद्धटेकवरून निघालो 60 किलोमीटरची रनिंग करून आता आपण पोचले मोरगावच्या मयुरेश्वराला. तर या गावात मोरांचं वास्तव्य जास्त असल्या कारणाने मोरगाव असं नाव पडलं. तर तुला आता कसं वाटलं येताना पूर्ण राईड करताना? तर मस्त मजा आली. पहिल्यापेक्षा जास्त आली. आणि आपले 7 गणपती पूर्ण आलेले आहेत. तर आता शेवटचा बाकी आहे तो म्हणजे आपला बल्लाळेश्वर पाली. तर आपल्या इथेच आहे. इथून दर्शन घेऊन त्यानंतर आपली सर्वात मोठी म्हणजे 188 किलोमीटरची रनिंग बाकी आहे. ते आपण बल्लाळेश्वर पाली इथे दर्शन घेऊन आपले आज अष्टविनायक पूर्ण होतील. तर चला आता इथे मोरगावच्या मयुरेश्वराला दर्शन घेऊ. शानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तर मित्रांनो आता आपण आलोय बल्लाळेश्वर पाली येथे. इथे हा अष्टविनायकांपैकी आपला हा 8वा गणपती. इथं आपला 8ही गणपतींचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि इथं दर्शन घेऊन नंतर आपण जाणार आहोत महड येथे.
जिथून सुरुवात केली होती तिथेच आपण परत आपला जो नारळ घेतला होता तो नारळ अर्पण करून आपली परिक्रमा पूर्ण करणार आहोत. तर बघूया आपल्याला बलालेश्वर पालीचं दर्शन कसं होतंय ते.